सूचना या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती इतिहासावर आधारित आहे। ती विविध संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासपूर्ण स्रोतांवर आधारित आहे। हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे। कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा ऐतिहासिक घटनेबाबत अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही। परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके आणि अधिकृत संदर्भ नक्की अभ्यासावेत। नमस्कार मित्रांनो, मी नकुल शिंदे। आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक घटना, बक्सरची लढाई, इसवी सन 1764। ही लढाई समजून घेतल्याशिवाय ब्रिटिश सत्ता भारतात कशी प्रस्थापित झाली हे समजणे अशक्य आहे। प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांना बंगालमध्ये सत्ता मिळाली, पण ही सत्ता अजूनही अस्थिर होती आणि भारतीय शासकांना इंग्रजांची वाढती ताकद मान्य नव्हती। याच पार्श्वभूमीवर बक्सरची लढाई घडून आली। या लढाईचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजांचा आर्थिक शोषणाचं धोरण। बंगालचा नवाब मीर कासिम इंग्रजांच्या हस्तक्षेपाला कंटाळला होता। त्याने इंग्रजांना दिलेले व्यापारी सवलती रद्द केल्या। यामुळे इंग्रज आणि मीर कासिम यांच्यात थेट संघर्ष निर्माण झाला। मीर कासिम एकटा पुरेसा नव्हता, म्हणून त्याने भारतातील इतर शक्तींशी युती करण्याचा निर्णय घेतला। या युतीत सहभागी झाले मुघल सम्राट शाह आलम दुसरा आणि अवधचा नवाब शुजा-उद-दौला। या तिन्ही शक्तींचा उद्देश एकच होता, इंग्रजांना रोखणे। एका बाजूला होते इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी, ज्यांचे नेतृत्व करत होता हेक्टर मुनरो, आणि दुसऱ्या बाजूला होते भारतीय शक्तींचे संघटन। लढाईचे स्थळ होते बक्सर, गंगा नदीच्या काठी, आजच्या बिहार राज्यात। इंग्रज सैन्य संख्या कमी होती, पण ते अत्यंत शिस्तबद्ध होते। त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे होती आणि एकसंध नेतृत्व होते। याउलट भारतीय सैन्य संख्या जास्त होती, पण नेतृत्वात एकता नव्हती। एकत्रित युद्धनीतीचा अभाव होता। 23 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरची लढाई सुरू झाली। इंग्रजांनी आपल्या शिस्तबद्ध फौजांचा अचूक वापर केला, तोफखाना योग्य ठिकाणी तैनात केला। भारतीय सैन्यात गोंधळ निर्माण झाला आणि काही वेळातच त्यांची माघार सुरू झाली। या लढाईत इंग्रजांचा निर्णायक विजय झाला। या पराभवानंतर मुघल सम्राट शाह आलम दुसरा इंग्रजांच्या ताब्यात आला। हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता। यानंतर इसवी सन 1765 मध्ये अलाहाबादचा तह झाला। या तहानुसार इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिसाचे दिवाणी हक्क देण्यात आले। दिवाणी हक्क म्हणजे काय? दिवाणी हक्क म्हणजे कर वसुलीचा अधिकार। याचा अर्थ असा की राज्यकर्ते भारतीय असले तरी खरा पैसा इंग्रजांकडे जाणार होता। इथेच ब्रिटिश सत्ता भारतात कायदेशीर आणि मजबूत झाली। म्हणूनच इतिहासकार म्हणतात, प्लासीच्या लढाईने इंग्रजांना सत्ता मिळवून दिली, पण बक्सरच्या लढाईने ती सत्ता कायमस्वरूपी आणि कायदेशीर केली। बक्सरच्या लढाईचे परिणाम फार दूरगामी होते। इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारी संस्था राहिली नाही, ती एक राजकीय सत्ता बनली। भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची खरी पायाभरणी झाली। MPSC साठी थोडक्यात उजळणी। बक्सरची लढाई, वर्ष 1764। इंग्रज सेनापती हेक्टर मुनरो, भारतीय बाजू शाह आलम दुसरा, शुजा-उद-दौला, मीर कासिम। तह, अलाहाबादचा तह 1765। महत्त्वाचा परिणाम, दिवाणी हक्क। इतिहास लक्षात ठेवा, बक्सरची लढाई म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतातील कायदेशीर सुरुवात। जर तुम्हाला इतिहास अशाच कथा स्वरूपात सोप्या आणि परीक्षाभिमुख पद्धतीने शिकायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत अलाहाबादचा तह नक्की पहा।